नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो डेटा आता ट्रॅक करणार आहे, तो करणार आहे 12 तारखेच्या मार्केटसाठी. ठीक आहे. कालचे व्हिडिओ जर बघितले नसेल तर जाऊन बघा. कशा पद्धतीचं काम होतंय. मी कम्प्लिटली सांगितलं होतं निगेटिव्ह टू साइडवेज. ओके. इन बिटवीन बऱ्याचशा न्यूज आल्या. अचानक मार्केट फार एकदम खाली दाखवत होतं. SGX वरती वगैरे, वगैरे. आणि सकाळी ओपन होताना पण निगेटिव्ह झालं. पण हे साइडवेज राहण्याचं कारण की कालच्या डेटावरती लपलेलं आहे. ओके. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं क्लिअरली की डेटा जो आहे तो सेम आहे. म्हणजे कालच्या पट्टीत आज जे चेंजेस झालेत ते सेमच आहे. फक्त मोठ्या पोझिशन आहेत त्या जिरवल्या गेल्यात. ओके. तर त्यांचा जो मोटिव्ह आहे तो साइडवेज ठेवण्यात आहे. ओके. त्याच्याबद्दल मागचे एकदम जुने जे फॉलोअर्स असतील त्यांना याची एक कन्सेप्ट माहीत असेल. ओके. कन्सेप्ट काय आहे? डिस्ट्रिब्युशन. ओके. शाळेत, अभ्यासात वगैरे, वगैरे आपल्याला बऱ्याच वेळा काही गोष्टी असतात की जे आपल्याला शिकवल्या जातात. तर मार्केट जो आहे हा गेम ऑफ प्रोबॅबिलिटी आहे. ओके. मग आता मार्केट जर गेम ऑफ प्रोबॅबिलिटी आहे, तर प्रोबॅबिलिटी नक्की काय असते हे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो याच्यामध्ये. ओके. तर जसं कॉइन टॉस करतो ती एक गेम ऑफ प्रोबॅबिलिटी आहे. तसंच मार्केटमध्ये अशी एक प्रोबॅबिलिटी आहे जी मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. ओके. तत्पूर्वी डेटा कसा आलाय, कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर ते सांगण्याचा प्रयत्न करा. समजण्याचा प्रयत्न करा. एक कन्सेप्ट आहे, जी प्रोबॅबिलिटीची कन्सेप्ट आहे. ती फार कमी लोकांना माहिती आहे. तर त्या कन्सेप्टचं नाव आहे नॉर्मल डिस्ट्रिब्युशन. ओके. नॉर्मल डिस्ट्रिब्युशन हे बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच वेळा हे केलेलं आहे. आता ही जी एक्सपायरी आहे ती मोर ऑर लेस त्या याच्यात होण्याचा प्रयत्न होतो. ओके. सो हे नॉर्मल डिस्ट्रिब्युशनचं एक उदाहरण आहे किंवा आपण एक जनरल उदाहरण द्यायचं झालं, की जर मी अशा पद्धतीची मूठभर अशी वाळू धरली आणि वरतून वाळू टाकत राहिलो एका मुठीने, तर अशा पद्धतीचा एक डोंगर बनेल. ओके. आता हा जर डोंगर बनला, याचे आहेत ना क्वाड्रंट बनतील. ओके. तर हा जो क्वाड्रंट असेल पहिलावाला, ह्या क्वाड्रंटमध्ये 66% हिस्सा याच्यात पडेल आणि बाकीचा जो हिस्सा आहे तो इकडं पडेल. तर हा इकडून इकडं सेकंड क्वाड्रंट आणि हा जो क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट. ओके. तर अशा हिशोबाने अशा पद्धतीचं काम होईल. तर मॅक्सिमम जो पार्ट आहे ना, तो अशा पद्धतीच्या ह्या ह्या भागातच राहील. तर हे एक्सपायरी आणि मार्केटमध्ये कामाला येतं का? येस, हे मार्केटमध्ये कामाला येतं. आणि तशाच पद्धतीचं हे काम होत असतं. ओके. तर निफ्टीचा चार्ट दाखवतो तुम्हाला. चार्टवरती तुम्हाला हे समजेल की हे कशा पद्धतीने होतं. ओके. सो अगेन हे फक्त आणि फक्त आयडियल कंडिशन्समध्ये होता. डेटा निगेटिव्ह आहे हे तरी तेवढी आयडियल कंडिशन नाही. ज्यावेळी डेटा न्यूट्रल असेल ना मित्रांनो, त्यावेळी हे गणित तुम्ही जाऊन चेकआउट करायचंय आणि मग तुम्हाला हे समजेल की नक्की हे होतं कसं. सो बेसिकली मागचा जो चार्ट आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. ओके. सो निफ्टीचा चार्ट असा का ओपन झालाय, राईट. सो हा जो चार्ट आहे हा आपण थोडासा 5 मिनिट टाइम फ्रेमवर लावण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर ज्यावेळी एक्सपायरी सुरू झाली, आताची ही लेटेस्ट एक्सपायरी सुरू झाली. ही एक्सपायरी केव्हा सुरू झाली आहे साधारण? ही सुरू झालेली आहे साधारण 9 तारखेला, राईट. 9 तारखेला ही एक्सपायरी सुरू झालेली आहे. तर 9 पासून 9, 10 आणि 11, ठीक आहे. 9, 10, 11 ह्या दिवसांमध्ये काय झालंय आणि हे डेटा जो आहे तो कशा पद्धतीने आलाय, ठीक आहे. तर आयडियल कंडिशन्समध्ये होईल काय, ही जी वाळू आहे, ही दोन्ही साइडनी हे होईल, म्हणजे ही वरच्या भागात, ही खालच्या भागात आणि ही जी वाळू आहे ती ऑन अन एव्हरेज ह्याच भागात कुठेतरी एक्सपायरीचं क्लोजिंग दिलं जाईल, राईट. ठीक आहे. तर हे आयडियल कंडिशनमध्ये आहे. अजूनही डेटा आयडियल नाहीये. निगेटिव्ह साइडला झुकलेला आहे. तर ही कन्सेप्ट समजून घ्या. पुढे मागे फार कामाला येईल. ज्यावेळी डेटा जे आहेत ते न्यूट्रल असतील. आता डेटा कसे आलेत आणि ते न्यूट्रल म्हणजे काय ते समजून घेऊ किंवा एका वन साइडला झुकलेला डेटा काय असतो ते समजून घ्या. ओके. सो बेसिकली 10च्या पटीत आता 11 तारीख आहे. हा जो डेटा आहे हा ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे कंपॅरिझन केलं तर फार काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही. सगळ्या स्ट्राईक प्राइसवर काम झालेलं आहे. ओके. इथे प्रो जो आहे, सॉरी एफ-आय जो आहे थोडासा पॉझिटिव्ह जाताना दिसतोय. पण असं वेगळं काही घडलंय किंवा एकदमच आहे असं नाही. तर सेंटिमेंट जे आहे ते थोडेसे न्यूट्रल आहेत किंवा निगेटिव्ह साइडला आहेत. ओके.
एक्स्ट्रा ऑर्डिनरी एकदम हे जे निगेटिव्ह साईन मी असं मोठं ज्यावेळी करतो, तशी परिस्थिती नाही. ओव्हरऑल निगेटिव्हिटी आहे, पण ती एकदम अशी जबरदस्तवाली, एकदम पॅनिकवाली नाहीये, हे त्याचं संकेत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे काम आहे. प्रॉप डेस्कने अजूनही आजही हात थोडे आखडते घेतले आणि फार काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी केले नाही. पण नेट टू नेट ज्या पण पोझिशन सेटल झाल्या आणि संध्याकाळी ईओडीला हा जो डेटा आलाय, तर तो थोडासा वरच्या साईडचा आहे. म्हणजे जो निगेटिव्हिटी होती जी ती थोडीशी कमी होताना दिसते. ओके. तर ओव्हरऑल डायरेक्शनच पॉझिटिव्ह झाली का? तर अजिबात नाही. निगेटिव्हिटी आहे, पण तिची जी धार आहे ती कमी झाली आहे. एवढंच काय ते. आता न्यूट्रल डेटा काय आहे? ठीक आहे. न्यूट्रल डेटा काय आहे ते समजून घ्या. ज्यावेळी ज्यावेळी हे जे 11 लाखाच्या पोझिशन्स आहेत, ह्या पोझिशन्स येतील 3 ते 4 लाखावरती. ओके. पॉझिटिव्हच असू द्या, पण 3 ते 4 लाख. आणि हे जे एफ-आयज आहेत, ते असतील 1.5 लाख आणि हे असतील साधारण लाखभर किंवा 1.5 लाख. तर ऑन एन एव्हरेज हे जे एक्स्ट्रीम एंड आहेत, म्हणजे हा 10 लाख पॉझिटिव्ह आहे, हा 10 लाख निगेटिव्ह आहे. तर हे न होता 2-2, 3-3 लाख किंवा 1.5-1.5 लाख इकडे-तिकडे. ओके. तर अशा हिशोबाचं हे गणित आहे मित्रांनो. हे तुम्हाला ज्यावेळी समजेल त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टींचा उलगडा होईल, की आयडियल कंडिशन्समध्ये प्रोबॅबिलिटी नॉर्मल डिस्ट्रिब्युशन हा एक प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. तर 67% टाइम्स असं होणार आहे, की मार्केट त्याच दिशेत राहील. ओके. तर त्याला आपण म्हणूया प्रोबॅबिलिटी. सो आय होप तुम्हाला हे डेटाचे व्हिडिओज आणि हे याचा फायदा होत असेल. ओव्हरऑल जी डायरेक्शन आहे ती निगेटिव्ह आहे. डेटावरती इंट्राडेचे चेंजेस असतात ते ऑब्झर्व्ह करावे लागतात. डायरेक्टली जाऊन ह्याच्या बेसवरती काही कॉल पुट करण्याचा प्रयत्न करायचा नाही मित्रांनो. आणि जर कोणी काही इन्फ्लुअन्स करत असेल तुम्हाला, तर त्या गोष्टींपासून लांब राहायचंय. ओके. काही फॅन्सी गोष्टी तुमच्यापर्यंत येत असतील, तर त्या लुटण्यासाठी आहे किंवा काही त्याच्यातून आपल्याला वेगळा अँगल भेटू शकतो, अशा गोष्टी नाही करायच्या. तर कुठल्याच गोष्टींनी इन्फ्लुअन्स होऊ नका. डेटा निगेटिव्ह आहे म्हणून जाऊन पुट घेतले, तर हे एक प्रकारचं इन्फ्लुअन्स आहे. तुमचा रिसर्च करा. मी हिंट दिलेले आहेत. मी काही फॅक्ट शेअर करतो. ह्या फॅक्ट्स तुम्ही तुमच्या ह्याला लावा. हे माझं जे ऑब्झर्वेशन आहे किंवा एनालिसिस आहे ह्याला गोळी मारा. ओके. तुम्ही तुमचं एनालिसिस लावा, की हे झाल्यानंतर हिस्टॉरिकली काय-काय झालं होतं. तसा हिस्टॉरिक डेटा ॲपवरती दिलेला आहे मी. ॲप अजूनही डाउनलोड नसेल केलं तर ॲप डाउनलोड करा. ॲपची लिंक त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चेकआउट करा. ओके. सो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.